आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह। गिरगाव, ठाणे, डोंबिवलीसह विविध ठिकाणी शोभायात्रेचं आयोजन। गुढी उभारून हिंदू नववर्षाचं जल्लोषात स्वागत। नागपुरातील शोभायात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग। राज्यातील जनतेला दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। तर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रा। राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह। पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा। शिर्डी, पंढरपूर आणि तुळजापुरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी, तर पुण्यातल्या दगडूशेठ मंदिरातही उत्साह। शिवाजी पार्कात आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा। महाराष्ट्राच्या प्रश्नावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार। संध्याकाळी 5 वाजता शिवाजी पार्कात मेळाव्याचं आयोजन। राज्यात अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस। संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळीची दमदार हजेरी। राहुरी आणि निफाड तालुक्याच्या काही भागात गारपिटीनं पिकांचं नुकसान, तर नाशिक जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी। सांगलीच्या जत तालुक्यातल्या घोलेश्वरमध्ये झोपडीवर पडली वीज। सुदैवानं झोपडीतील दाम्पत्य थोडक्यात बचावले। संसारोपयोगी साहित्य मात्र जळून खाक। पुण्यातल्या इंदापूरच्या भादलवाडीत वीज कोसळली। रात्री 9:30च्या दरम्यान नारळाच्या झाडावर कोसळली वीज। दृश्य सीसीटीव्हीत कैद। कॅप्टन अशोक खराच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू। नाशिक पोलिसांकडून सिन्नरमधल्या मिरगाव इथल्या फार्म हाऊसची रात्री तपासणी। ईशान्येश्वर मंदिर आणि कुटियाची ही तपासणी। अशोक खराच्या कुटुंबियांची मुजोरी। वार्तांकन करणाऱ्या पुढारीच्या प्रतिनिधीवर फेकल्या चपला। पुढारीच्या प्रतिनिधीच्या अंगावर कुत्रा सोडण्याचाही प्रयत्न। खराच्या मुलामुलींकडून धमकावण्याचाही प्रयत्न। नाशिक बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरातला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अशोक खरात उर्फ स्वयंघोषित कॅप्टनला क्राईम ब्रँचकडून बेड्या, नामांकित महिला आणि सेलिब्रिटींशी संबंधित 57 व्हिडिओ जप्त। संगमनेर ऍसिड हल्ला प्रकरणी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथकाची नियुक्ती। विशेष पथकात सायबर आणि फॉरेन्सिक पथकांचा समावेश। इराणचा कतारवर मोठा हल्ला। रास लफान गॅस प्रकल्पाचं प्रचंड नुकसान। जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ। इस्रायल-इराण युद्ध अधिक तीव्र। दिवसाच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी पडझड। सेन्सेक्समध्ये 1500 अंकांची घसरण। निफ्टीही 475 अंकांनी कोसळला। धुळ्याच्या बारीपाडा, मोहगाव आणि चावडीपाडा या 3 गावांचा इंधन बचतीसाठी पुढाकार। एलपीजी गॅसचा वापर 6 महिन्यांसाठी बंद। चुली, लाकूड, गोबऱ्यांचा वापर करण्याचा निर्णय।